तुम्ही जर भाजपकडे बघितलं तर विधानसभेच्या निवडणुका घ्या, लोकसभेच्या निवडणुका घ्या, महाराष्ट्रातल्या घ्या, आसामच्या घ्या, भाजपकडे स्वतःचं कार्यकर्त्यांचं असं काहीही बळ नाही. संपूर्ण भाजप पक्ष अर्ध्यापेक्षा जास्त आयात केलेल्या लोकांवर उभा आहे. आज विधान परिषदेचे जर तुम्ही यांचे उमेदवार बघितलेत तर प्रसाद लाड घ्या किंवा दरेकरजी घ्या किंवा ते RN सिंग घ्या, या सगळ्यांचं उपद्रव मूल्यापेक्षा यांचं मूल्य जास्त आहे. या प्रत्येकाचं जे मूल्य आहे ते यांना निवडणुकीमध्ये, या कदाचित मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांचं मूल्य जे आहे त्यांच्या स्वतःकडे असलेलं, त्या मूल्याचा परिणाम आहे. बाकी जर तुम्ही राजकारणाच्या दृष्टीने बघितलं तर RN सिंग सोडले, कारण ते उत्तर भारतीय महासंघाचे अध्यक्ष आहेत आणि उत्तर भारतीयांचं जे प्रमाण या मुंबईमध्ये आहे त्यांना चुचकारण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल. पण दरेकर घ्या किंवा प्रसाद लाड घ्या, तसं बघायला गेलं तर मुंबईच्या राजकारणात तसा तेवढा म्हणावा तसा प्रभाव स्वतःच्या मतदारसंघाच्या व्यतिरिक्त काय ते गाजवू शकलेले नाहीत. पण प्रश्न असा आहे मंदारजी शेवटी, की आपल्याला असणारे उमेदवाराची संख्या याच्यापेक्षा जास्त ज्यावेळी तुम्ही उमेदवार उभे करता त्यावेळी तुम्हाला या प्रकरणामध्ये, या निवडणुकीमध्ये तुम्हाला घोडेबाजारच करायचा आहे. आणि जर बीजेपीची प्रवृत्ती ही घोडेबाजाराची आहे आणि हाके जे आता म्हणतात आम्ही सगळ्यांना साथ देतोय, सगळ्यांना घेतोय, हा पण हे घेत असताना तुम्ही हा विचार का नाही करत की ज्या लोकशाहीमध्ये पैसे देऊन जर उमेदवार खरेदी करण्याची पाळी येत असेल तर ती परिस्थिती तुम्ही आणताच कशा? कारण त्याचं कारण तेच आहे की मूल्याकडे जाणारा बीजेपीचा पक्ष आहे, त्यांच्याकडे स्वतःचं काही नाही. तुम्ही किती नेत्यांची उदाहरणं घ्या, आसाम मधली घ्या, महाराष्ट्रातली घ्या, सगळे बाहेरून आणलेले यांनी त्यांना नेते केलेलं आहे. त्याच्यामुळे यांच्याकडे स्वतःचे असं कॅडर फक्त जे आहे ते खाली काम करणारं कॅडर आहे. नेता किंवा इतर प्रकारचे कार्यकर्ते यांच्याकडे नाहीत. म्हणून यांना मिळेल त्या किमतीमध्ये जी माणसं आलेली आम्हाला चालतील आणि मिळेल ती किंमत देऊन आम्ही सत्तेला चिटकून बसू, अशी बीजेपीची जी भूमिका आणि व्याख्या झालेली आहे त्याला अनुसरूनच या विधान परिषदेची तयारी बीजेपीने अशा पद्धतीने